गुड मॉर्निंग मित्रांनो, सगळ्यांना जय शिवराय. आणि मित्रांनो, आपण आहे पार्ट 3 मध्ये. तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल की आपण बडादोजचा रिव्ह्यू घेतला. थोडक्यात मुन्नारचे रिव्ह्यू घेतलेले कधी फायद्याचे ठरतात, कारण गाडीचा ऍक्च्युअल एक्सपिरियन्स हा त्यांच्याकडेच असतो, त्यामुळे त्यांचा रिव्ह्यू घेतला. त्याचबरोबर आपण रात्री परत बर्थडे सेलिब्रेशन केलंय. तर सगळ्यांचे मनापासून आभार. भरपूर अशा पोस्ट आहेत, भरपूर अशा कमेंट आहेत, तर सगळ्यांचे परत एकदा मनापासून आभार. तर मित्रांनो, आपल्याला येताना जो काही खर्च आला होता तो मी तुम्हाला एकदा सांगून देतो, कारण त्या ब्लॉगमध्ये पार्ट 1 पार्ट 2 ला ते सांगितलेलं नाहीये. तर 6,000 रुपये, 6,500 रुपये आपल्याला टोटल खर्च आला येताना, कारण 5,000 रुपयाचं आपण डिझेल भरलं होतं. 900 रुपये टोल खर्च आला होता. त्यानंतर टीपीचा 120 रुपये खर्च आणि 100 रुपयाची एंट्री लागली आणि जेवणाचा खर्च, असं मिळून 6,500 रुपये आपल्याला खर्च आला होता त्या ट्रिपला. आणि रेग्युलर रेटमध्ये ट्रिप होती, त्यामुळं जो काही अहमदाबाद टू पुण्याचा रेग्युलर रेट लागतो तोच मला पण भेटला होता. बट कसं होतं मित्रांनो, काही पार्टांसाठी आपल्याला रेट स्टेबल पण ठेवावे लागतात. तर त्याच हिशोबाची ती बुकिंग होती, म्हणून ती कन्फर्म करून घेतली आणि कंप्लीट पण झाली आपली. आज 4-5 नंबर आहेत आपल्या पुढे. तर भेटेल आज बुकिंग. सॅटरडे आहे, तर आज निघालच आपली गाडी. तर बघूया, जे काय होईल ते तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे बघायला भेटेल. आणि सगळ्यांचे खरंच मनापासून आभार. भरपूर अशा विशेष तुमच्या पोहोचल्या. दुपारचे 3:30 वाजलेत आणि आपल्याला बुकिंग झालेलं आहे कन्फर्म. आणि आपलं लोकेशन आहे 14 किलोमीटर सिटीमध्ये. तर पोहोचू डायरेक्टली मित्रांनो आता लोकेशनवरती. तर आपल्याकडे मित्रांनो अजून अर्धा पाऊण तास टाईम आहे, कारण मटेरियल रेडी होतंय. तर पार्टीवाल्यांनी सांगितलं, बोललं थांबा. मग थांबलोय. तर बघूया किती वेळ जातोय. मला भेटलेला आहे कंपनीकडून एक मस्त असा चहा. दादा घेऊन आले, कारण यांनी ट्रान्सपोर्टरला ऑलरेडी टायमिंग 5:30 सांगितलं होतं, कारण मटेरियल पॅकिंग करायचं होतं. आणि ट्रान्सपोर्टरने तसं काही आपल्याला पण जास्त घाई केली नाही. बट आपण पोहोचलो टायमावरती. 4:30लाच पोहोचलो होतो. तर ब्लॉग वगैरे एडिट करत बसलो होतो आणि दादांनी चहा आणून दिलाय. तर चहा पिऊया, म्हणजे लोडिंग सुरू होईल आपल्या गाडीचं. म्हणजे काही कंपन्यांना खरंच काळजी असते की चला आता तो ड्रायव्हर आराम करत असेल तर त्याला चहा पाण्यासाठी तरी विचार नाही. मी गाडीमध्येच बसलो होतो, ते स्वतः घेऊन आले, चहा दिलाय. आली आपली गाडी लोडिंग. 6 बॉक्स 1 पेटी. तर मस्त अशी आपली रिटर्न जर्नी होणार आहे मित्रांनो. पूजा उरकून घेतली आहे बघा, अगरबत्ती झालेली आहे. स्वामी समर्थ महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पाचं नाव घेऊया आणि इथून आपली जर्नी सुरू करूया. मस्त असा प्रवास करायचा आहे. पहिला अहमदाबाद सिटी बाहेर करू आणि त्यानंतर मग भरूचपर्यंत आपल्याला मित्रांनो टॉप क्लास रोड आहे. तर प्रवास बराचसा आपला कव्हर होईल. त्यानंतर मग आराम करायला आपल्याला थांबता येईल. तर रिटर्नचा जर्नी असल्यामुळे मित्रांनो आपल्याला दोन्ही रूट ट्राय करता येतील. एक तर नाशिक मार्गे पण जाता येईल आणि दुसरा आपण मुंबई मार्गे पण जाऊ शकतो, कारण उद्या ट्रॅफिक आपल्याला दोन्ही रोडला नाही लागणार आहे. तर मस्तपैकी आपली जर्नी करायची आहे. आणि किती खर्च येणार, तर सिमिलरच खर्च येईल. जेवढा आपल्याला जाताना झाला तेवढाच खर्च आपल्याला येताना पण होऊ शकतो. जे काय होईल ते आपण वाटेमध्ये कव्हर करू. त्यामुळे चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा. मस्त अशी जर्नी करूया मित्रांनो. आता आपल्याला पहिला टोल नाका लागेल अहमदाबाद एक्झिटचा. तो पण पुढे आलेला आहे, आपल्याला समोरच टोल नाका दिसत असेल. तर 7 वाजलेले आहेत. थोडाफार नाश्ता करू आणि मग पुढची जर्नी सुरू करू. टोल क्रॉस करून घेऊ. थोडा ब्लॉग एडिट करायला थांबलो होतो. नाश्ता केला, 2 वडापाव खाल्ले तिथं. आपला काटा झालेला आहे फॉल्टी डिझेलचा, कारण आपण डिझेल भरलेलंच नाही आहे गाडीमध्ये. येताना टाकलं होतं तेवढंच. तर अजून वडोदरा मित्रांनो इथून 40 किलोमीटर आहे. आणि आपल्या फॉल्टी काट्याच्या भरोश्यावरती आपल्याला काही राहता येणार नाही. जर आपल्याला डिझेल काट्याने डोका दिला तर आपल्याला अर्ध्याच एक्सप्रेसवेला थांबायला लागत. त्यामुळे आपण आनंदचा एक्झिट घेऊन हा हायवे सोडतोय. आनंदवरतून आपल्या जुन्या हायवेने जाता येईल वडोदऱ्यापर्यंत. चला, 8 किलोमीटरवरती आपल्याला पेट्रोल पंप दाखवत आहे. घेतलाय आपण एक्झिट आनंद सिटीकडे जायचा. आणि इथं डिझेलचा रेट 89 रुपये 91 पैसे. आणि
आणि 3000 रुपयाचं डिझेल मित्रांनो आपण आता भरून घेतलंय. तर 9:15 वाजलेत, त्यामुळं मग जेवण पण उरकता येईल. दोन्ही ब्रेक कव्हर करून सरळ सरळ भरूचच्या रोडला त्या येताना ज्या एक्सप्रेसवेने आलो होतो आपण 4 लेन वाल्या, तर त्याच रोडने पुढे जाता येईल. इथं भरपूर अशा गाड्या लागलेल्या आहेत. बघू इथे जेवायला जागा आहे का, असेलच तर गाडी पार्क करूया. पैकी बाटी चुरून घ्यायची, 2 चमचे तूप टाकलंय आणि वरतून डाळ, त्याच्याबरोबर तोंडी लावायला कांदा, लिंबू आणि चटणी. तर या मित्रांनो जेवायला. म्हणजे बघा, जेव्हा आपण एक्सप्रेस हायवेला एंट्री करतो तर पूर्ण सिटीचं ट्रॅफिक क्रॉस करून आपण एक्सप्रेसला एंट्री करतो, तर त्या पॅचला स्टार्टिंग पॉइंटला डिझेलचा पंप नाहीये. म्हणजे एक्सप्रेस हायवे सुरू झाल्यानंतर डिझेलचं काहीच ऑप्शन नाहीये. 60-70 किलोमीटर पुढे आल्यानंतर मग आपण एखादं जर गडबडीत असेल तर तो जर विसरला तर फसगत किती मोठी होऊ शकते ह्याच्यात. तर यांचा विचार करून त्यांनी एक पेट्रोल पंप तिथं ऍड करणं गरजेचं आहे. बट काय माहिती काय केलेलं नाहीये, कारण 90 किलोमीटर तर वडोदरा पडतं. मग वडोदरापर्यंत जातावर डिझेल भरायचं आहे की नाही, किंवा गाडी डिझेल पेट्रोल असेल की नाही याचा विचार करणं गरजेचं आहे ना. तर चला, तो काय त्यांचा लुकआउट आहे. आपला प्रवास तर चालू आहे, रनिंग करतोय. तर मस्तपैकी आपली जर्नी चालू आहे. कशी वाटते ती कमेंट करून नक्की सांगा. आपल्याला मित्रांनो आता इथून फ्लायओव्हर वरतून परत एक्सप्रेस हायवेला यायचंय. आणि हाच तो मेन हायवे ज्याने आपण येताना पण प्रवास केला होता, सुमसाम 4 लेन हायवे. याचं आपण नामकरण करूया. आणि या हायवेवरती बघा ऑप्शन दिलेला आहे त्यांनी. फूड कोर्ट आहे, त्यानंतर पेट्रोल पंप आहे, म्हणजे थांबण्यासाठी ऑप्शन आहे इथे. बघा कॉलिंग, पेट्रोलियम वगैरे सगळ्या सोयी या हायवेला आहेत, त्यामुळे टेन्शन नाही आहे. बट जेव्हा आपण अहमदाबाद हायवेवरती एंट्री केली होती तिथे आपल्याला या गोष्टी भेटल्या नव्हत्या. एवढा स्पीड 120चा स्पीड लिमिट आहे याला. 120ची ही लेन, 100ची ही लेन, 80ची ही लेन आणि ती लाखची फक्त ओव्हरटेक लेन. एवढा भारी हायवे ना, सुपर हायवे. बघा 120 कार, नो पार्किंग, 70 मीटर गाडीमध्ये डिस्टन्स ठेवा. हे इंडिकेटर असतात. प्लस बघा तुम्ही किती डिस्टन्स क्रॉस केलंय, 700, 800. म्हणजे प्रत्येक मार्किंग या हायवेवरती त्यांनी फॅसिलिटीज दिलेल्या आहे. बघा इथं नंबर आहे आणि इथं बोर्ड आहे 1000चा. टोलनाक्याच्या पुढे रात्रीचे 12 वाजलेत आणि हा आपल्या गाडीचा नाईट बुक. घसा दुखतोय, पण काय तुमच्याशी बोलल्याशिवाय राहत नाही. कारण प्रवासामध्ये बोलणं किंवा महत्त्वाची माहिती सांगणं हे आपलं काम आहे. तर बोललं तर पाहिजेच, म्हणून बोलतोय. तर मित्रांनो, अजून आता आपल्याला इथून पुढं 4 लेन हायवे लागेल. कारण आता हा जो हायवे होता हा 8 लेन हायवे होता. फक्त अजून एक कन्फ्युजन होतं की ह्या रोडला स्ट्रीट मुंबईसाठी दाखवलेला मार्ग आहे, तर मुंबईला तो रोड कुठून जातो हेच कळत नाही. कारण तिथून नर्मदेपासून राईट घेतला तर तो जातो दहेजला. म्हणजे हा समोरचा जो रोड जातो हा दहेजला जातो आणि हा इकडं भरूचला. तर तो हा सरळ हायवे गेला आहे, पण त्याला राऊंड दिला आहे. मग तो येऊन परत इकडं भेटून दहेजवरतून कोणता रोड आहे का, तर हे जर कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. कारण मी फर्स्ट टाईम आलो आहे आणि या रोडबद्दल आपल्याला तेवढी माहिती नाही आहे. तर हा ब्लॉग पण खूप मोठा झाला आहे आणि भरपूर छान छान गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील. आवाज निघत नाही ॲक्च्युली, त्यामुळे हा ब्लॉग इथंच एंड करतो. पुढची जर्नी मित्रांनो इथून पुण्याची ती तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की बघा. आणि ती जर्नी आपली नवीन रूटने होणार आहे, त्यामुळे तुम्हालाही बघायला नक्कीच आवडेल. तर चला, आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय शिवराय आणि गुड नाईट.